गोल्डन डेव्हलपर्स. गोल्डन डेव्हलपर्स हक्काचे छत देणारी माणसं. संपूर्ण प्लॅनिंग, निसर्गरम्य वातावरण, 18 फुटी मुख्य डांबरी रस्ता, पाण्याची पाईपलाईन, MSCB सर्व्हिस लाईट, संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षादार कंपाऊंड. पत्ता बायपास रोड, तळ्याकडे जाण्याचा मार्ग, आटपाडी. संपर्क पोपट शेठ चव्हाण 9257917177, राजेश शेठ चव्हाण 9577711711, मनोज पंप मरगळे 9284122004. तर मग वाट कशाची पाहताय? चला आजच बुक करा आणि आपल्या हक्काचं घर मिळवा. मोजकेच फ्लॅट शिल्लक. नमस्कार, मी पल्लवी. तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल. गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत. गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. खरतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे. दरवर्षी वारीमध्ये 5 ते 10 लाख भाविक माऊलींसोबत पंढरीच्या वाटेवरती सहभागी होत असतात. या प्रत्येकाला वारीमधला क्षण आणि क्षण स्वतःच्या डोळ्यामध्ये साठवून ठेवायचा असतो आणि असाच वारी सोहळ्यामधला एक सुवर्ण क्षण म्हणजेच माऊलींचा रिंगण सोहळा. खरतर या व्हिडिओमध्ये आपण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामधलं गोल रिंगण कसं संपन्न होतं हे पाहणार आहोत. माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं हे रिंगण सज्ज झालं आणि वैष्णवांची अफाट गर्दी हा रिंगण सोहळा स्वतःच्या डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी या रिंगणाभोवती जमा झाली. माय माऊली ज्ञानोबा तुकोबांचा गजर करू लागल्या. या रिंगण सोहळ्यामध्ये एका दमात रांगोळी काढणाऱ्या या ताईनं मात्र कमालच केली. बघता बघता संपूर्ण रिंगण सोहळा वैष्णवांच्या गर्दीनं भरून गेला. खरं तर आजच्या काळात डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आपल्याला जागोजागी पाहायला मिळेल, पण टाळ मृदुंगाच्या तालावर थिरकणारी ही वारकरी मंडळी पाहिल्यावर जगातला कोणताही डीजे यांच्या समोर फिकाच वाटू लागेल.
या रिंगण सोहळ्यामध्ये माऊलींच्या पालखीचं आगमन झालं आणि संपूर्ण रिंगण सोहळा एका चैतन्यानं भरून गेला. माऊलींच्या पालखी पाठोपाठ मानाचे अश्व देखील रिंगणामध्ये दाखल झाले आणि या रिंगण सोहळ्याची सुरुवात झाली. जत आउटलेट, जत सांगली रोड, जत. तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू, मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली इथे उपलब्ध आहे.